पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी मुंबईत येत आहेत। यावेळी नरेंद्र मोदी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत। पण मोदींच्या दौऱ्याआधीच महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। निवडणूक तोंडावर असताना मुंबईतील भाजप नेते नाराज असल्याची चर्चा आहे। याला कारण ठरलेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। भाजप पक्षश्रेष्ठींकडून शिंदेंना झुकतं माप दिलं जात असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। पण मोदींच्या दौऱ्याआधी भाजप नेत्यांना शिंदेंची काय अडचण झाली? भाजप नेत्यांचं दुखणं नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सध्याच्या महायुतीत 105 आमदारांचा भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे। शिंदेंची साथ घेऊन भाजप सत्तेत आली खरी, पण मुख्यमंत्रीपद 40 आमदार असलेल्या शिवसेनेकडे गेलं। वर्षभरानंतर भाजपच्या मंत्र्यांना विस्तारात स्थान मिळेल असं वाटत असताना अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत वाटेकरी झाला। त्यामुळे मूळ भाजप आमदारांच्या हातात सत्तेची अर्धी भाकरीही मिळाली नाही। याचा राग भाजप नेत्यांच्या मनात असल्याचं अनेक वेळा त्यांच्या वक्तव्यातून पाहायला मिळालं। एकंदरीत भाजप नेत्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे। पक्षाच्या शिस्तीमुळे पक्षश्रेष्ठींना कधी काही बोलताही आलं नाही आणि सत्तेत असल्याने बाहेर पडताही आलं नाही। तसंच महायुतीत आतापर्यंत अनेक कारणावरून वाद झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील। याला कधी दादांची दादागिरी कारणीभूत ठरली, तर कधी काही नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य। पण निवडणुकीच्या तोंडावर आता महायुतीत नवा वाद उफाळून आला आहे। महायुतीत श्रेयवादाची लढाई रंगल्याचं पाहायला मिळतंय। याची सुरुवात झाली आहे मोदींच्या दौऱ्यापासून। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत। यावेळी पंतप्रधान ठाण्यात मुंबई मेट्रोच्या 3ऱ्या लाईनचं उद्घाटन करणार आहे। मुंबईऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडात हा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू झालं आहे। भाजप पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकतं माप दिलं जात असल्याचं बोललं जात आहे। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुंबईत करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ते ठाण्यात करणार आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शक्ती प्रदर्शन करण्याची आयती संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहामुळे हा कार्यक्रम ठाण्यात होत असल्याने भाजपमधील नेते आणि कार्यकर्ते नाराज झाल्याची माहिती आहे। देवेंद्र फडणवीस प्रकल्प मार्गी लावतात आणि क्रेडिट मात्र एकनाथ शिंदे यांना मिळत असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील विविध मंडळांवर नुकत्याच काही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांच्या यामध्ये बहुतांश नियुक्त्या झाल्या आहेत। दुसरीकडे भाजपच्या निष्ठावंतांना मात्र डावललं गेलं आहे। त्यामुळे सत्तेतील लाभ आणि महत्त्वाची पदे शिंदे आणि अजित पवार गटाला मिळत असल्याचं दिसून येत आहे। परिणामी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत। आता ही नाराजी अंतर्गत वाटत असली तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार सुरू असल्यानं याचे पडसाद उमटू शकतात। भाजप पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद असल्यानं एकनाथ शिंदे सुद्धा जोमात आहेत। आधी अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद पदरात पडलं, त्यानंतर चांगली मंत्रिपद मिळाली। उरलेल्या नेत्यांना महामंडळाच्या नियुक्त्या मिळाल्या। आता त्यांनी भाजपवर कुरघोडी करायला सुरुवात केली आहे। महत्त्वाकांक्षा वाढलेल्या एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील भाजपच्या हक्कांच्या जागांवर देखील दावा केल्याचं सांगितलं जाते। आधीच लोकसभा निवडणुकीत खच्चीकरण झालेले भाजपचे कार्यकर्ते मात्र या प्रकरणानं संतप्त झाले आहेत। भाजपच्या वरिष्ठांकडून शिंदेंना एवढं झुकतं माप का दिलं जातंय असा सवाल केला जातोय। हा सगळा प्रकार सुरू असताना लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असलेली दिसते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा उल्लेख फक्त लाडकी बहीण योजना असाच करण्यात येतोय। शिवसेनेकडून या योजनेचं श्रेय फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच असल्याचं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे माता भगिनींना दर महिन्याला पैसे मिळणार असल्याचा नरेटिव्ह पसरवला जातोय। अशा परिस्थितीत भाजपला मात्र या योजनेचं श्रेय घेता आलेलं नाही। त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे या श्रेयवादाच्या लढाईला तडका मिळाला। राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो, त्यामुळे महायुतीचा कॅप्टन देखील मीच आहे, बाकी लोक सुज्ञ आहेत असं म्हणत शिंदेंनी थेट भाजप आणि राष्ट्रवादीला शिंगावर घेतला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला महायुतीचा कॅप्टन समजणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना शह दिला आहे। आता एकनाथ शिंदे एवढी डेअरिंग करत असतील तर त्यांच्या मागे निश्चितच तशा शक्ती असतील असं मानलं जाते आणि ही शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भाजप पक्षश्रेष्ठी असल्याची जोरदार चर्चा आहे। आता असं असलं तर आगामी निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या जाऊ शकतात। पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांचं राजकारणातील महत्त्व संपवलं जाऊ शकतं। महायुतीतील अंतर्गत घडामोडी पाहता विरोधकांशी लढण्याऐवजी स्वकीयांशी लढण्यातच त्यांची सारी शक्ती खर्च होत आहे।
एक दुसऱ्याला संपवण्याच्या प्रयत्नात महायुतीच्या पदरात विधानसभेला काय पडणार यावरही मोठं प्रश्नचिन्ह आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदेंना का मोठं केलं जातंय? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. विषय आवडला असेल तर खालील लाईक बटनाला क्लिक करायला विसरू नका.